नमस्कार मित्रांनो, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजचा हा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। बघा, संजय गांधी निराधार योजनेमध्ये दिव्यांग पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना, त्याचबरोबर वृद्धपकाळ योजना आणि वृद्धपकाळ निवृत्तीवेतन पेन्शन योजना या सर्व योजना येत असतात। आणि म्हणून निराधार योजनेमधील हा जो भाग आहे किंवा मग हा जो मानधनवाढीचा विषय आहे हा खूप महत्त्वाचा, अति महत्त्वाचा आहे। बघा, आपली मागणी आहे 6,000 रुपयांची। बघा, तुम्हाला माहीत असेल की सर्व निराधार बंधू किंवा जे बहिणी आहेत, ज्या महिला आहेत, यांची जी मागणी आहे ही मागणी 6,000 रुपये मानधनवाढ, अनुदानवाढ त्यांना झाली पाहिजे अशी आहे। परंतु आता ही मानधनवाढ खरंच होणार आहे का? त्याचबरोबर हे आपण बघणार आहोत की आपण सरकारला स्वतःच सांगत आहे की आम्हाला 4,000 रुपये मानधनवाढ कमीत कमी दिली पाहिजे। मग आपली मागणी आहे 6,000 रुपयाची, मग आपण 4,000 रुपये का सांगतोय? आम्हाला 6,000 रुपयेच मानधनवाढ पाहिजे, अशाच पद्धतीनं आपण ठाम असायला पाहिजे होतं। परंतु आता त्यामध्ये आपण स्वतःच सरकारला सांगत आहे की आम्हाला कमीत कमी 4,000 रुपये तरी द्यायला पाहिजेत। आता बघा, इतर राज्यांमध्ये 3 ते 4,000 रुपये मानधनवाढ मिळालेली आहे, मानधन त्यांना मिळत आहे। परंतु आपल्या राज्यामध्ये सध्या तरी 1,500 रुपयेच सर्व निराधार बांधवांना मिळत आहेत। मग म्हणून आपली जी मागणी आहे ही 6,000 रुपयांची होती, कारण की इतर राज्यांनी 4,000 किंवा 3,000 अशी मागणी केली असेल, म्हणूनच त्यांना ती 3,000ची वाढ, अनुदान वाढ ही देण्यात आलेली आहे। मग आपण त्यावर आणखीनही जे 6,000 रुपये मागत आहे ही कुठेतरी एक व्यवस्थितरित्या आपण मागणी केलेली आहे, कारण की आजच्या या महागाईच्या काळामध्ये 6,000 किंवा 5,000 रुपये ही जी अनुदान वाढ आहे ही काहीच नाही आहे। 6,000 5,000 रुपये मध्ये या जे महागाईच्या काळामध्ये काहीही होत नाही आहे। परंतु आता बघा, ठीक आहे, 3,000 किंवा 4,000 इतर राज्यांमध्ये असेल तर आपण काहीतरी पुढे त्यांना नेऊन देऊ। आपल्या जे निराधार बांधवांना आहे काहीतरी अनुदान जास्त मिळालं पाहिजे, जेणेकरून त्यांचं जे जीवन आहे हे सुखमय होईल आणि त्यांना कुणाच्याही पुढे हात पसरावं लागणार नाही। परंतु मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपण काय मागणी केलेली आहे आणि सरकार यावर काय विचार करते। कारण की बघा, आपल्या मागणीनुसार सरकारचे विचार बदलत असतात। आपण जर ठाम 6,000वरच असतो तर सरकारला कुठेतरी वाटलं असतं की नाही, यांना कमी जास्त 5,000 तरी आपण करायला पाहिजे। परंतु आपण स्वतःच त्यांना 4,000 सांगत आहे, तर त्यामध्ये सरकारला कुठेतरी असं वाटत आहे की आपण 2,500 करायला पाहिजे का, 3,000 करायला पाहिजे का, किंवा मग 2100च करायला पाहिजे का? म्हणजे त्यामध्येही सरकार तडजोड करण्याची भूमिका साकारत असते। आता बघा, सर्वच मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, व्हिडिओ तुम्हाला दाखवून देणार आहे की बच्चूभाऊ कडू काय म्हणाले आहेत, त्याचबरोबर जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे काय म्हणाले आहेत हे आपण बघून घेऊया आणि नंतर आणखीन व्हिडिओला सुरुवात करूया। की दिव्यांगांचं अनुदान वाढणे आणि दिव्यांगाचं अनुदान वाढताना इतर राज्यात काय केलं आहे याचा अभ्यास करून माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, येणाऱ्या अधिवेशनावर शेवटी पैसा द्यावा लागणार आहे। त्यामुळे जोपर्यंत जो पैसा वाढवून द्यायचा आहे तो बजेटमध्ये येत नाही, म्हणजे शेवटी कुठली दिशाभूल होऊ नये। आपण सर्व विदर्भातला, मी पालकमंत्री आहे त्यामुळे कुठल्याही चुकीचं जाऊ नये। कुठलाही पैसा वाढवताना, कुणालाही अनुदान देताना त्या ठिकाणी बजेटमध्ये आणावं लागतं। त्यामुळं 30 जूनला जे अधिवेशन चालू होत आहे त्या अधिवेशनात जी मागणी, म्हणजे शेवटी यावर्षी किती खर्च लागणार आहे मागणी येतं, त्या बजेटमध्ये या ठिकाणी दिव्यांगाचं अनुदान वाढवण्याकरता आता ते किती वाढणार आहे याचा थोडा अभ्यास करावा लागेल। बच्चूभाऊ, मुख्यमंत्री, मी आणि आपले सर्व त्या ठिकाणी लोक पुन्हा बसू, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब, अजितदादाकडे फायनान्स डिपार्टमेंट आहे, अजितदादा, एकनाथजी, मी, मुख्यमंत्री आणि बच्चूभाऊ, आम्ही असं बसू आणि त्याच्यात किती वाढ, आणि ती वाढ बजेटमध्ये आली पाहिजे, नाहीतर आश्वासन हे खोटं असतं। त्यामुळे चुकीचं आश्वासन देऊन कुठली दिशाभूल आम्हाला करायची नाही आहे। शेवटी आंदोलन सोडणे नाही सोडणे हा शेवटी बच्चूभाऊचा पूर्ण अधिकार आहे। मी त्यांना विनंती करायला आलो आहे की ते आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतील की आपण सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे, ते विनंती करतील। पण शेवटी दुसरा विषय असा आहे, येणाऱ्या जुलैच्या अधिवेशनामध्ये, म्हणजे 30 जूनच्या अधिवेशनात अपंगाचं मानधनाची वाढ ही बजेटमध्ये आणून त्या बजेटच्या माध्यमातून पैसे वाढवावे लागतील, हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली। त्यांनी दिव्यांगाचा पगार किती वाढवणार हे सांगितलं जरी नसलं
तरी मला वाटते, मला आशा आहे का इतर राज्यामध्ये 3 ते 4 हजार आहे. आम्ही जरी 6,000 मागितला असेल तर 4,000च्या आत त्या दिव्यांगांना पगार देऊ नये असं आमची विनंती राहील. दुसरं असं का कर्जमाफीबाबत ज्यांना कर्ज आता फेडलं असेल, म्हणजे कर्ज त्याच्या अंगावर आहे, बरेच लोक सावकाराकडे गेले. आपल्या जिल्ह्यातले किमान 25 ते 30% लोक सावकाराकडे गेले आणि त्याच्यामुळे 4-4, 5-5 वर्षांना त्यांना कर्ज घ्यावं लागलं. आता कर्ज असल्यावरही त्याला नवीन कर्ज या हंगामात भेटलं पाहिजे, कारण कर्जमाफी व्हायला वेळ लागत असेल तर हे कर्ज त्याच्या अंगावर असलं तरी त्याला ते नवीन कर्ज भेटलं पाहिजे. त्या सुविधा सरकारनं करून दिल्या पाहिजे. ते सुद्धा आपण CM साहेबांशी मी बोललो, त्यांनी हो म्हटलं मला का आपण ही व्यवस्था करू शकतो का ज्याच्यावर कर्ज आहे ना आपण त्याची माफी करतो आहे तर त्याला नवीन कर्ज देण्याची सुविधा होईल. आता हा थोडा किचकटचा आपण सगळेजण बसू. आता सगळ्याला विचारत बसतो म्हटलं तर एवढा विषय जाणार नाही. आपण 50 ते 60 लोक आम्ही बसू आणि आज निर्णय घेतल्यापेक्षा सगळ्याला विचारात घेऊन काय असेल तर CM साहेबांसोबत अधिक बोलून त्याच्यात अधिक काही मार्ग निघते का, किती दिवसात होऊ शकते, काय होऊ शकते, कशा पद्धतीने होऊ शकते. त्याच्यानं मला वाटते बावनकुळेजी तुम्ही इथं आलात, आम्ही तुमची खूप वाट पाहत होतोय. म्हटलं पालकमंत्री आहे, तुम्ही लवकर याल, आम्हाला जास्त दिवस उपाशी नाही ठेवणार, कारण आम्ही 20 वर्ष सोबत राहिलेलं आहे, मित्रत्वाचं नातं आहे. पण तुम्ही आम्हाला 6 दिवस उपाशी ठेवलंच आखरी. आता अजून समोर ठेवू नका, अजूनही समोर ठेवायची. तुम्ही घे झालं बुद्धी तू आता ठेवले. तर बघा, अशा प्रकारे श्री बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला 6,000 रुपयांची आमची मागणी आहे मानधनवाढीची, अनुदानवाढीची, परंतु सरकार इतर राज्यांमध्ये जे 3 ते 4 हजार रुपये अनुदान मिळत आहे सर्व निराधार लाभार्थ्यांना, त्याप्रमाणे आम्हाला कमीत कमी 4,000 रुपये मानधन वाढ तरी मिळाली पाहिजे. 4,000च्या खाली आम्हाला एक पैसाही नको आहे. तर आता बघा, अशा प्रकारे बच्चूभाऊ कडू यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की आम्हाला कमीत कमी 4,000 रुपयाची मानधन वाढ तरी लागणार आहे. तर आपली मागणी आहे 6,000 रुपयांची. मला वेळोवेळी कमेंट्स येत असतात खूप साऱ्या लाभार्थ्यांकडून की आम्हाला आमची मागणी 6,000 रुपयांची आहे, आम्हाला 6,000 रुपये अनुदान वाढ झालीच पाहिजे. परंतु यामध्ये आता सरकार काय विचारात घेते, लक्षात घेते, हे तुम्ही लक्ष घ्या. बावनकुळे सरांनी सांगितलेलं आहे की अनुदान वाढ ही आमच्या बजेटमध्ये बसली पाहिजे, कारण की आता 30 जूनला म्हणजेच की आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये हे मुद्दे मांडण्यात येणार आहेत. त्यावर हे जे अनुदान वाढ आहे सर्व लाभार्थ्यांची ही आमच्या बजेटमध्ये बसते काय ते बघणार आहोत आणि त्यानंतरच या अनुदान वाढीचा आम्ही सविस्तर काय तुम्हाला सांगणार आहोत. म्हणजे किती नेमकी अनुदान वाढ होणार आहे हे सांगण्यात येणार आहे. कधी ज्यावेळेस आपलं हे जे मागणी आहे हे बजेटमध्ये ठेवल्यानंतर त्या बजेटमध्ये आपली जी अनुदान वाढ आहे ही बसली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आता परत यावर काय होणार आहे हे आता लवकरच 2-3 दिवसात स्पष्ट होणार आहे. परंतु बावनकुळे सर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी खोटी आश्वासनं देत नाही आणि आमच्या बजेटमध्ये जे बसणार आहे ते अनुदान वाढ आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर अशा प्रकारची अनुदान वाढ होणार. आता नेमकी किती करणार आहेत ते, त्यांच्या बजेटमध्ये किती बसणार आहे अनुदान वाढ हे आता पाहण्याजोगं राहणार आहे. बघा, आता तुम्हाला 4,000 सुद्धा मिळू शकतात किंवा 3,000 सुद्धा मिळू शकतात किंवा मग 5,000 रुपये सुद्धा मिळू शकतात. बजेटमध्ये बसायला पाहिजे. बजेटमध्ये त्यांच्या किती अनुदान वाढ बसणार त्यानुसारच आपला अनुदान वाढ हे मिळणार आहे. आता हे स्पष्ट झालेलं नाही आहे की आपल्याला 4,000 रुपयेच मिळणार आहेत म्हणून, किंवा मग 5,000 मिळणार किंवा 6,000 मिळणार. तर अशा प्रकारे मी सांगत आहे की आपल्या 2-3 दिवसामध्ये हे चित्र स्पष्ट होणार आहे आणि नेमकी किती वाढ सरकार करू शकणार हे आपल्याला लक्षात येणार आहे. तर बंधूंनो, मी बच्चूभाऊ कडूवर आक्षेप घेत नाही आहे किंवा मग कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर असं टीका वगैरे काही करत नाही आहे. पण माझं म्हणणं एक होतं की जसं सर्व निराधार बांधवांची जी मागणी 6,000 रुपयांची होती तर त्यावर ठामपणे सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे होतं. परंतु बच्चूभाऊ कडूसुद्धा एक हुशार व्यक्तिमत्व आहे, एक जाणकार व्यक्तिमत्व आहे. त्यांना या आंदोलनामधील खूप मोठा अनुभव त्यांना आहे. त्याचबरोबर त्यांचे जे आंदोलनामधील जे सक्सेस रेट आहे तो सर्वात जास्त आहे, कारण की त्यांनी जास्तीत जास्त जे आंदोलनं आहेत हे त्यांचे यशस्वी झालेले आहेत आणि म्हणून त्यांना माहीत आहे की सरकार कशा प्रकारे आपल्या मागण्या पूर्ण करू शकतील. आणि त्याचमुळेच काय की 6,000ची मागणी ठेवून त्यांना 4 ते 5,000पर्यंत सरकारला कसं आणायचं हे त्यांना माहीत आहे. आता बघा,
होऊ शकते की तुम्हाला 5,000सुद्धा मानधनवाढ या ठिकाणी होऊ शकते, कारण की बजेटमध्ये जे बसायला पाहिजे, तुमची मागणी जी आहे 6,000 रुपयांची, हे बजेटमध्ये बसायला पाहिजे असं बावनकुळे सरांचं म्हणणं आहे. तर आता हे पाहण्याजोगं राहणार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तुम्हाला काही सांगायचं असेल, काही कमेंट्स असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.